नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर. प्रेक्षक मित्रांनो, चला आपण कहाणीला सुरुवात करूया. माझं नाव सविता शहा, वय 75 वर्ष. एका दिवाळीची गोष्ट आहे, ज्या दिवशी माझ्या एका शांत फोन कॉलनं माझ्या मुलाचं आणि सुनेचं आयुष्यच बदलून टाकलं. प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा. त्या दिवशी माझ्यासोबत काय घडलं? मी इंदोरच्या एका जुन्या कॉलनीत राहते. 2 खोल्यांचं छोटंसं घर आहे. भिंती उखडलेल्या आहेत, पण दरवर्षी दिवाळीत मी स्वतःच्या हाताने रांगोळी काढते आणि दाराला कागदी झालरी लावते. माझे पती विनय शहा बँकेत नोकरीला होते. 10 वर्षापूर्वी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. एका सकाळी चहा पीत असतानाच ते गेले. त्या दिवसापासून मी एकटी आहे, पण एकटी म्हणजे असहाय्य नाही. आमचा एकुलता एक मुलगा रोहन. माझं जग त्याच्या भोवती फिरत होतं. त्याच्या बालपणापासून कॉलेजपर्यंत मी शक्य ते सगळं केलं. विनय गेल्यावर रोहन 12वीला होता. तेव्हा मी हॉस्पिटलच्या बिलिंगमध्ये नोकरी धरली. दिवसा हॉस्पिटल, रात्री घरकाम आणि अनेकदा स्वतः कोरडी भाकर खाऊन झोपले. पण रोहनच्या ताटात नेहमी गरम जेवण असेल याची मी काळजी घेतली. भारतात लाखो आई माझ्यासारख्या आहेत, त्यामुळे मी स्वतःला विशेष समजत नाही. फक्त माझं कर्तव्य पार पाडत होते. वर्षानुवर्ष थोडे थोडे पैसे वाचवून ठेवले, कधी स्टीलच्या डब्यात, कधी कपाटामागे, आणि नंतर विनयच्या सल्ल्यानुसार काही FD आणि छोट्या गुंतवणुकीही केल्या. रोहन अभ्यासात चांगला होता. इंजिनिअरिंग नाही, पण एका चांगल्या कॉलेजमधून BA केलं आणि इंदोरमध्येच एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला. काही वर्षांनी त्याचं लग्न नेहाशी झालं. नेहा दिसायला खूप स्मार्ट होती. गोरा चेहरा, टोकदार नाक, नेहमी परफेक्ट सेट केलेले केस, ब्रँडेड सूट आणि दागिने. पहिल्यांदा ती माझ्या घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हसू आणि डोळ्यांमधील थंडपणा यातला फरक मला स्पष्ट दिसला. पण तेव्हा मी काही बोलले नाही. मुलगा हसत होता, तेवढंच पुरेसं होतं. लग्नानंतर पहिली दिवाळी त्यांच्या नव्या फ्लॅटमध्ये साजरी करायची होती. छोट्या सोसायटीत 3 खोल्यांचा मॉडर्न फ्लॅट घेतला होता. मोठं होम लोन चालू होतं आणि डाऊन पेमेंटसाठी ते दोघे खूप चिंतेत होते. एके संध्याकाळी रोहन आणि नेहा माझ्या घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. आई, एक गोष्ट सांगायची होती, रोहन हळूच म्हणाला. घराचे पैसे पूर्ण होत नाही आहेत. बँक लोन देतेय, पण डाऊन पेमेंटसाठी सुमारे 20 लाख रुपये कमी पडत आहेत. 2 आठवड्यात पैसे जमले नाहीत तर घर हातातून जाईन. त्यावेळी नेहाचं डोकं थोडं लाजेनं झुकलेलं होतं, पण तिचे डोळे थेट माझ्या गळ्यातील साखळीकडे पाहत होते. त्यात विनयरावांनी दिलेलं छोटंसं सोन्याचं लॉकेट होतं. त्या रात्री मी खूप विचार केला आणि दुसऱ्या दिवशी बँकेतल्या काही FD तोडल्या, काही जुन्या गुंतवणुका काढल्या आणि शांतपणे मुलाच्या हातात चेक ठेवला. हे तुझ्या आईकडून गिफ्ट आहे, कधी परत देण्याची गरज नाही, असं मी हसत म्हणाले. नेहाचे डोळे चमकले. तिनं माझे पाय धरले, पण त्या स्पर्शातही मला मोजमाप जाणवलं. तरी मनावर दगड ठेवून मी विचार केला, चालेल, माझा मुलगा स्वतःचं घर करतोय हेच खूप आहे. पण त्या दिवशी मी आणखी एक गोष्ट केली जी त्यांना कधी कळलीच नाही. विनयराव नेहमी म्हणायचे, सविता, लोक कधी चांगले असतात तर कधी फार स्वार्थी. जे काही करायचं ते कागदावर कर, आपला हक्क सुरक्षित ठेव. मी त्यांच्या जुन्या वकिलांना, ॲडव्होकेट मैंद यांना फोन केला आणि सांगितलं, असा कागद तयार करा की हे 20 लाख दान न राहता घरातला माझा हिस्सा मानले जावेत. उद्या कोणी माझ्याशी वाईट वागलं तर दाखवायला माझ्याकडे काहीतरी असायला हवं. मैंद यांनी रजिस्ट्रीमध्ये कागद तयार केला, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की त्या फ्लॅटमध्ये माझा 30% हिस्सा आहे. रोहन आणि नेहाला फक्त एवढंच सांगितलं की काही कायदेशीर औपचारिकता आहे आणि त्यांनी न वाचताच सही केली. त्यांना वाटलं कदाचित लोनच्या कागदपत्रांचा भाग असेल. त्या दिवशी मला स्वतःच्या मुलापासून गोष्ट लपवली याचं वाईट वाटलं. पण विनयरावांचे शब्द कानात घुमत होते, लोकांवर विश्वास ठेवा, पण स्वतःवर त्याहून जास्त. लग्नानंतर पहिले 2 वर्ष दिवाळी त्यांच्या घरी साजरी होत राहिली. पहिल्या दिवाळीत नेहानं मोठी सजावट केली. महाग कुशन कवर्स, फेरी लाईट्स, इम्पॉर्टंट मिठाया. मला बरं वाटलं आणि मी मदत करायला गेले. तेव्हा ती गोड हसून म्हणाली, आई तुम्ही बसा, तुम्ही थकून जाल. पण जेवताना तिनं मला वेगळी स्टीलची प्लेट दिली. बाकी सगळे बोन चायना प्लेटमध्ये जेवत होते. त्यावेळीही मी मनावर दगड ठेवून विचार केला,
कदाचित नव्या पिढीची स्टाईल असेल. दुसरी दिवाळी तर अजूनच विचित्र होती. तिने स्वतः फोन करून सांगितलं, आई, फक्त एक छोटासा ड्रायफ्रूटचा डबा घेऊन या, जेवण सगळं आम्ही बनवू. मी स्वतःच्या हातानं गाजराचा हलवा केला आणि सरप्राईज द्यायचं ठरवलं. पण तो हलवा पूर्ण वेळ किचनच्या काउंटरवरच ठेवलेला राहिला. कुणी चौकशीही केली नाही. रात्री मी शांतपणे तो डब्बा पुन्हा माझ्या पिशवीत ठेवला. तिसऱ्या दिवाळीपर्यंत मला कळून चुकलं होतं की नेहाला माझी उपस्थिती फक्त फॉर्मॅलिटीजसाठीच हवी आहे. तरीही रोहनसाठी मी दरवर्षी तयार होऊन जात राहिले. यावर्षी दिवाळीच्या 2 दिवस आधी रोहनचा फोन आला. त्याच्या आवाजात एक विचित्र ताण होता. जणू गिटाराची तार फारच घट्ट आवळलेली असावी. आई, नेहा विचारतीये, तू यंदा दिवाळीला येणार ना? मी पटकन उत्तर दिलं, का नाही बाळा, मी तर आधीच मिठाई बनवली आहे. बरं, आणि आई? यावेळी नेहाच्या मामा मामी आणि काही नातेवाईकही येणार आहेत, त्यामुळे थोडी गर्दी असेल. आपण साधारण 2च्या सुमारास जेवू, तर तू 1:30पर्यंत पोच. मागून नेहाचा तीक्ष्ण आवाज ऐकू येत होता. जणू घाईघाईने सूचना देत होती. ठीक आहे बाळा, मी येईन, असं म्हणून मी फोन ठेवला. दिवाळीच्या सकाळी मी नेहमीप्रमाणे 5 वाजता उठले. वय वाढलं की झोप तशीही हलकीच होते. अंघोळ करून मी माझी हिरव्या रंगाची जुनी पण आवडती सिल्क साडी नेसली, जी विनयरावांना खूप आवडायची. केसांना थोडंसं तेल लावलं, भांगात हलकंसं कुंकू आणि कानात छोटेसे सोन्याचे झुमके. मी फार सजणारी स्त्री कधीच नव्हते, पण सणासुदीला स्वच्छ नीटनेटकी राहणं ही माझी सवय आहे. स्वतःच्या हातानं केलेले बेसनाचे लाडू आणि गाजराचा हलवा मी एका सुंदर डब्यात ठेवल्या. वर थोड्या मनुका सजवल्या आणि रोहनसाठी एक छोटंसं गिफ्ट पॅक केलं. स्वस्त घड्याळ नाही, तर चांगल्या कंपनीचं साधं पण मजबूत घड्याळ, ज्याच्या मागे छोट्या अक्षरात त्याचं नाव कोरलेलं होतं. माझ्यासाठी ते महाग होतं, पण आईचं मन कधी किमती पाहत नाही. 1:30च्या थोड्या आधी मी त्याच्या सोसायटीच्या गेटवर पोचले. नवं आधुनिक कॉम्प्लेक्स, चमचमीत टाईल्स, सिक्युरिटी गार्ड आणि हवेत महागड्या परफ्यूमचा सुगंध. त्यांच्या 3 खोल्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत रंगीबेरंगी लाईट्स आणि मोठमोठे कंदील लटकलेले होते. मनात म्हटलं, चला, घर तरी नीट सजवलंय. मी डोअरबेल वाजवली. इतक्यात दार आपोआप उघडलं. समोर नेहा उभी होती. लाल रंगाची जड सिल्क साडी, मॅचिंग लिपस्टिक, गळ्यात मोठं नेकलेस आणि डोळ्यात तोच जुना थंडपणा. तिनं मला वरपासून खालीपर्यंत एक नजर टाकली. तुम्ही थोड्या लवकर आला ताई, ओठांवर हलकंसं हसू आणत ती म्हणाली, जणू तोही एक टोमणाच. रोहनने तर 1:30 वाजता म्हटलं होतं. मी हळूच म्हणाले, हो हो, आम्ही आज सेटअप करत आहोत, या आत. असं म्हणत तिनं दार फक्त इतकंसं उघडलं की मी मिठाईचा डब्बा आणि भेट पकडून कसाबसा आत जाऊ शकेन. मला स्पर्श होऊ नये याची काळजी घेत ड्रॉइंग रूममध्ये मोठ्या आवाजात म्युझिक चालू होतं. सोफ्यावर नेहाचे नातेवाईक बसून हसत होते. मुलं इकडे तिकडे पळत होती. हातात चॉकलेटची चिकटपणा. एकात दोघांनी मला पाहून हलकंसं नमस्कार केलं. कदाचित कुणाला मी कामवाली वाटले असावे. कुणालाच फारसा फरक पडला नाही. रोहन किचनमधून बाहेर आला. हातात ट्रे होती. पटकन येऊन त्यानं माझ्या डोक्यावर हलकासा हात ठेवला. अरे आई, तू आलीस? हॅप्पी दिवाळी. पण न पाहताच तो किचनच्या स्लॅबवर ठेवला आणि पुन्हा पाहुण्यांमध्ये गुंतून गेला. त्याचा परफ्यूमही बदललेला होता. आधीचा ओळखीचा सुगंध नव्हता. मला वाटलं माझ्या स्वतःच्या मुलामध्ये काहीतरी बदल आहे. तेवढ्यात नेहा पुन्हा माझ्याजवळ आली. चेहऱ्यावर तीच खोटी स्मितरेषा. आई, जरा इकडे या, एक गोष्ट बोलायची होती, असं हळूच म्हणत तिने ड्रॉइंग रूममधून बाजूला हॉलवेमध्ये नेलं, जिथे थोडा अंधार आणि शांतता होती. तिच्या हिल्सचा टकटक आवाज जमिनीवर असा लागत होता जणू कुणी शवपेटीवर खिळे ठोकत आहे. हॉलवेमध्ये पोचताच तिनं अचानक आवाज खूपच हळू केला, पण प्रत्येक शब्दात विष होतं. पहा आई, मी सरळ बोलते. आम्ही तुम्हाला इथे फक्त दयेपोटी बोलावलं आहे. घर आधीच पाहुण्यांनी भरलं आहे, त्यामुळे तुम्ही कृपया जास्त वेळ थांबू नका. मिठाई एकापेक्षा जास्त घेऊ नका. सगळ्यांसाठी ठेवायची आहे. एका क्षणासाठी मला वाटलं मी चुकून ऐकलं असावं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे ना लाज होती ना माया, फक्त थंड अहंकार. नेहा, मी तुझी सासू आहे, मी हळूच म्हटलं. माझा आवाज मलाच दुरून येतोय असं वाटलं. मला माहीत आहे, खांदे उडवत ती म्हणाली. पण आज माझा क्राऊड आहे, माझी फॅमिली आहे. तेच रिअल फॅमिली आहेत. तुम्ही समजतात ना?
एवढं बोलून तिनं ओठांवर तीच पातळ स्मितरेषा आणली आणि माझ्या उत्तराची वाट न पाहता परत ड्रॉइंग रूमकडे वळली. जणू एखाद्या नोकराला सूचना देऊन गेल्यासारखी. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी तुटलंही आणि काहीतरी जागही झालं. माझ्या हातात अजूनही भेटवस्तूचं छोटंसं पॅकेट होतं. बोटात हलकीशी कंपने होती, पण चेहरा मात्र पूर्ण शांत होता. मी कोणालाही आवाज न देता हळूच दाराकडे वळले. चपला घातल्या आणि बाहेर निघून गेले. ना कुणाला बाय म्हटलं ना रोहनला शोधलं. दार माझ्या मागे अलगद बंद झालं आणि हसण्याचा, गप्पांचा, म्युझिकचा आवाज अचानक खूपच दूरचा वाटू लागला. सोसायटीच्या गेटपर्यंत जाताना मी एकदाही मागे वळून पाहिलं नाही. बाहेरच्या थंड वाऱ्याने माझ्या गालांना स्पर्श केला, पण आतली थंडी त्याहूनही खोल होती. ऑटो न घेता मी थोडं अंतर पायीच चालले. रस्त्यात सजलेली घरं, दिव्यांचा उजेड, मुलांच्या फटाक्यांचे आवाज, सगळंच जणू काही दुसऱ्याच जगातलं वाटत होतं. माझ्यासाठी त्या क्षणी दिवाळी नव्हती, तर फक्त एक लांब काळी रात्र होती. घरी पोचल्यावर मी दार बंद केलं, किल्ली फिरवली आणि थेट किचनमध्ये खुर्चीवर बसले. घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. भिंतीवर लावलेल्या विनयरावांच्या जुन्या फोटोवर नजर गेली आणि डोळ्यात थोडी ओल आली. पण अश्रू वाहण्याआधीच मी स्वतःला थांबवलं. बस, आता खूप झालं, मी स्वतःशीच म्हणाले. हळूहळू उठले, खोलीचा लाईट बंद केला आणि पायऱ्या उतरून खालच्या छोट्याशा स्टोरूममध्ये गेले, जिथे जुना सामान, रंगाचे डब्बे आणि लोखंडाची छोटी तिजोरी ठेवलेली होती. अनेक वर्षापासून त्या तिजोरीला कुणी हातही लावला नव्हता. गळ्यातल्या साखळीतून छोटी किल्ली काढली आणि तिजोरीचं कुलूप उघडलं. आत काही दागिन्यांचे छोटे डब्बे, काही कागदपत्र आणि एक जुनी फाईल होती. मी फाईल बाहेर काढली, धूळ झटकली आणि टेबलावर उघडली. वर विनयरावांच्या स्पष्ट अक्षरात माझं नाव, खाली काही नंबर, बँक अकाउंट्स, इन्व्हेस्टमेंट आणि अगदी खाली ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, फ्लॅट नंबर 300, शुभम रेसिडेन्सी, मिसेस सविता शहा यांच्या नावावर 30% हिस्सा. तो कागद पाहताच मला ती दिवाळीची रात्र आठवली, जेव्हा मी रोहनला 20 लाखांचा चेक दिला होता. आणि आजची रात्र, जेव्हा त्याच्या बायकोनं मला बोलावलेल्या पाहुण्यांपेक्षाही कमी महत्त्व दिलं होतं. विनयरावांचा आवाज जणू खोलीत घुमला. सविता, लोक बदलतात, तुझं मन मऊ असू शकतं, पण तुझे हात रिकामे नसावेत. मी खोल श्वास घेतला, कागद नीट सरळ केले आणि तिजोरीवर ठेवलेल्या जुन्या फोन डायरीतून ॲडव्होकेट मैंद यांचा नंबर शोधला. आता माझ्या बोटांना कंप नव्हता. मी फोन उचलला आणि नंबर डायल केला. पलीकडून थोड्याच वेळात त्यांचा ओळखीचा आवाज आला. हॅलो सविताताई, दिवाळीच्या शुभेच्छा. कशी आठवण आली? मी खिडकीतून बाहेर अंधाऱ्या आकाशाकडे पाहिलं, जिथे दूरवर फटाक्यांची चमक दिसत होती, आणि हळू पण ठाम आवाजात म्हणाले, महेंद्रराव, आज मला त्या कागदाची आठवण झाली आहे, ज्यात फ्लॅटमधील माझ्या हिश्श्याचा उल्लेख आहे. कदाचित आता तो कागद खऱ्या अर्थानं वापरण्याची वेळ आली आहे. फोन पलीकडे काही क्षण शांतता होती. मग ते म्हणाले, तुम्ही खात्रीने बोलतायत ना सविताताई? मी माझी सगळी थंडी, सगळं दुःख बाजूला ठेवून उत्तर दिलं. हो महेंद्रराव, आज रात्री मी पूर्णपणे स्थिर आहे. फक्त पुढचं पाऊल काय ते सांगा. आणि प्रेक्षक मित्रांनो, त्या एका फोन कॉलनंतर जे घडलं त्यानं माझ्या मुलाचं आयुष्य हादरवून टाकलं. माझ्या सुनेचा गर्व मोडला. महेंद्रराव काही वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, पहा सविताताई, तुमचा हिस्सा कायदेशीर कागदात स्पष्ट लिहिलेला आहे. मी रजिस्ट्री ऑफिस आणि बँक दोघांनाही कळवू शकतो. त्यानंतर तुमच्या परवानगीशिवाय ना हा फ्लॅट विकता येईल, ना त्यावर नवं लोन किंवा बोजा टाकता येईल. आणि तुमची इच्छा असेल तर आम्ही त्यांना नोटीसही पाठवू शकतो की तुम्हाला तुमचा हिस्सा तात्काळ हवा आहे. मी हळूच विचारलं, याला किती वेळ लागेल? आज रात्रीपर्यंत प्रक्रिया सुरू होईल, त्यांनी सांगितलं. उद्यापासून त्यांच्या कागदपत्रांवर तुमचं नाव अधिकृतपणे दिसेल. त्यांना कळो न कळो, पण सिस्टीममध्ये सत्य बदललेलं असेल. मी डोळे बंद करून खोल श्वास घेतला. विनयरावांचा चेहरा डोळ्यासमोर आला. तीच हलकी स्मितरेषा, तोच कडक पण प्रेमळ आवाज. सविता, कधीही कुणालाही इतकी ताकद देऊ नकोस की तो तुला अपमानित करूनही शांत झोपेल. ठीक आहे महेंद्रराव, मी म्हणाले. कायद्याप्रमाणे जे योग्य आहे ते करा. मी फक्त माझा हक्क आठवण करून देतेय, कुणाकडे भीक मागत नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, तुम्ही पूर्ण खात्रीत आहात ना?
हो, आज मी पूर्ण खात्रीत आहे. फोन ठेवताच मी फाईल पुन्हा तिजोरीत ठेवली, कुलूप लावलं आणि साखळी पुन्हा गळ्यात घातली. वरच्या खोलीत येऊन मी दिव्यांची ज्योत थोडी उंच केली. जणू मनातही थोडासा उजेड आणायचा प्रयत्न करत होते. त्या रात्री मला नीट झोप आली नाही. कधी विनयरावांची आठवण तर कधी लहानपणाचा रोहन डोळ्यासमोर यायचा. मन सतत एकच प्रश्न विचारत होतं, मी खूप कठोर पाऊल उचलतीये का? की शेवटी स्वतःशी प्रामाणिक होतीये? रात्रभर फटाक्यांचे आवाज कमी होत गेले आणि मग शांतता पसरली. दिवाळीची झगमग हळूहळू अंधारात विरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10च्या सुमारास मी चहा करत असताना फोन जोरात वाजला. स्क्रीनवर रोहनचं नाव दिसलं. क्षणभर वाटलं उचलावा की नाही, पण आई म्हणून फोन उचललाच. हॅलो आई. त्याचा आवाज अडखळलेला होता. हे काय चाललंय? सकाळी सकाळी बँकेतून फोन आला आहे. म्हणतायत फ्लॅटच्या पेपर्समध्ये काहीतरी अडचण आली आहे. रजिस्ट्री ऑफिसमधूनही मेसेज आला आहे. सांगतायत की फ्लॅटवर तुझाही हिस्सा दाखवला जातोय. नेहा तर पूर्णपणे वेडी झाली आहे. हे सगळं काय आहे आई? मी अगदी शांत आवाजात म्हटलं. तेच सत्य आहे रोहन, जे तुला पहिल्याच दिवशी कळायला हवं होतं. मी तुला जे पैसे दिले होते ना, तो चेक जरी तुझ्या नावावर होता तरी त्यात माझ्या आयुष्यभराची कमाई आणि माझा हक्क दोन्ही होते. विनयरावांनी मला शिकवून ठेवलं होतं, प्रेम मनापासून द्यायचं, पण कागदावरचा आपला हिस्सा कधीही विसरायचा नाही. फोन पलीकडे काही क्षण फक्त त्याच्या श्वासांचा आवाज येत राहिला. मग तो म्हणाला, आई, नेहा ओरडतीये की तू आमच्यासोबत फसवणूक केली आहे. ती म्हणते की आजच आपल्या वकिलांना फोन करेल. ती रडतीये, म्हणतेय तिचं घर जाईल. तू असं कसं करू शकते? मी तिचं बोलणं मध्येच थांबवलं आणि पहिल्यांदाच थोड्या कडक आवाजात विचारलं, रोहन, घर कोणाचं असतं? फक्त कागदांवर नाव असलेल्याचं की जे खरंच नातं निभावतात त्यांचं? काल तुझ्या बायकोनं मला दयेपोटी बोलावलं तेव्हा कुणाला आठवलं नाही की या घरात माझीही मेहनत आणि पैसा आहे? तेव्हा कुणालाच वाटलं नाही का की मीही या घराची खरी कुटुंब आहे? त्याचा आवाज हळूहळू तुटक झाला. आई, नेहा तुला नक्की काय बोलली? मला तर माहीतच नव्हतं. तुला का माहीत नव्हतं रोहन? मी थोड्या जड पण थेट शब्दात म्हटलं. 3 वर्षापासून ती मला फक्त एक फॉर्मल गेस्ट समजते. तुझ्यासमोर ती तसं वागत नसेल, पण तू पाठ फिरवतोस ना तेव्हा तिची भाषा बदलते. काल तर हद्दच झाली. तिनं मला तुझ्याच घरात एक एक्स्ट्रा प्लेट समजलं आणि तुला काहीच दिसलं नाही. फोन पलीकडून फक्त शांतता आली. मग हलक्याशा शिसक्यांचा आवाज आला, जो कदाचित रोहन लपवू शकत नव्हता. आई, मला माहीत नव्हतं, तो हळूच म्हणाला. मी फक्त लोन ऑफिस, काम आणि नेहाच्या आनंदामागे धावत राहिलो. कदाचित मी तुला पाहणंच सोडलं. माझं मन थोडंसं मऊ झालं. तरी मी आवाज ठाम ठेवत म्हणाले, रोहन, मी हे पाऊल तुला शिक्षा देण्यासाठी उचललेलं नाही. मी तुला जागं करण्यासाठी उचललं आहे, जेणेकरून तुला समजेल की तुझी आई ओझं नाही, तर या घराचा खरा आधारस्तंभ आहे. कागदावरचे 30% फक्त आकडा आहे. खरा हिस्सा तो आहे जो मी वर्षानुवर्ष तुझ्यासाठी दिला आहे. आता मी काय करू आई? तो घाबरून विचारू लागला. मागून नेहाच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. मी म्हणते ती तुझ्या विरुद्ध केस करेल. हे सगळं तिचं घर आहे. मी थंड श्वास घेत म्हणाले, सगळ्यात आधी तुझ्या बायकोला शांत व्हायला सांग आणि तिला सांग, ज्या घराला ती माझं घर म्हणतीये ना, त्यात तुझ्या आईचंही नाव लिहिलेलं आहे. ज्या बाईला तिनं दयेपोटी बोलावलं त्याच बाईमुळे आज ती त्या घरात बसू शकते. रोहन हळूच म्हणाला, आई, मी संध्याकाळी तुझ्याकडे येऊ का? मला तुझ्याशी समोरासमोर बोलायचं आहे. मी लगेच हो किंवा नाही म्हटलं नाही. थोडा विचार केला आणि मग म्हणाले, येऊ शकतोस, पण लक्षात ठेव, मी आता रडणारी, घाबरलेली आई राहिलेली नाही. मी आता सविता शहा आहे, जी स्वतःची इज्जत स्वतः जपू शकते. फक्त नेहाकडचा मेसेज घेऊन येणार असशील तर काहीच अर्थ नाही. समजलास ना? त्याने हलक्या रडवेल्या आवाजात म्हटलं, समजलो, मी संध्याकाळी येतो. संध्याकाळ होईपर्यंत मी घरातली छोटी मोठी कामं उरकली. दिवाळीचे दिवे जे रात्रभर जळत होते त्याच्या उरलेल्या वाती काढून बाजूला ठेवल्या. किचन साफ केलं. थोडा चहा बनवून स्वतःला सावरलं. मनात एक विचित्र शांतता होती, थोडी भीतीही होती आणि थोडी उदासीनताही होती. साधारण 7च्या सुमारास डोअरबेल वाजली. मी पिपहॉलमधून पाहिलं. रोहन एकटाच होता. ना नेहा ना दुसरं कोणी. चेहरा उतरलेला, डोळे लाल, जणू रात्रभर भरपूर रडलेला.
मी दार उघडलं आणि थेट म्हटलं, ये. तो गप्पच आत आला. तोच जुना डायनिंग टेबल जिथे तो लहानपणी गृहपाठ करत बसायचा, त्याच खुर्चीवर जाऊन बसला. मी त्याच्यासमोर चहाचा कप ठेवला. घे, गरम आहे, जपून. त्यानं कप हातात घेतला पण ओठांपर्यंत नेऊ शकला नाही. फक्त त्याच्या बोटांचा हलकासा कंप मला स्पष्ट दिसत होता. आई, तो हळू बोलायला लागला. आज सकाळपासून घरात वादळ माजलंय. नेहा ओरडत होती, म्हणत होती तू आमच्यासोबत फसवणूक केली आहेस. बँकेचा शेवटचा मेसेज दाखवून रडत होती. पण नंतर मी शांत झालो आणि मला एक गोष्ट समजली. कदाचित फसवणूक मीच केली आहे. मी डोळ्यांनीच इशारा केला, बोल. जेव्हा तू माझी कॉलेज फी भरली तेव्हा डबल शिफ्ट करून मला शिकवलं. जेव्हा बाबांच्या जाण्यानंतर स्वतः कमी खाऊन मला पोटभर खाऊ घातलंस तेव्हा मी कधीच विचारलं नाही की तुझा हक्क काय आहे. मी फक्त घेत राहिलो आणि आज कागदावर 30% लिहिलेलं पाहिलं आणि वाटलं जणू काहीतरी माझ्यासमोर आरसा धरला आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मला लाज वाटतेय. माझी बायको तुझ्यासोबत असं वागत असेल याची मी कधी कल्पनाही केली नाही. कदाचित मला जाणून घ्यायचंच नव्हतं. मी मुद्दाम डोळे मिटून घेतले. माझ्या मनाचा एक भाग त्याला मिठी मारू इच्छित होता. पण मला माहीत होतं की आज मला फक्त आई नाही तर एक मजबूत स्त्री बनायचं आहे. मी थोड्या कडक स्वरात म्हटलं, रोहन, मुलगा होणं सोपं असतं, आई होणं कठीण. आणि जेव्हा मुलगा मोठा होतो ना तेव्हा आईला कधीकधी स्वतःच्या मुलाकडूनही इज्जत मागावी लागते. मी जे केलं ते फक्त माझी इज्जत आठवून देण्यासाठी केलं आहे. हे घर तुझंही आहे, माझंही आहे. पण इज्जत फक्त कागदावर नसते, ती रोजच्या वागण्यात, प्रेमात आणि वर्तनात दिसते. तो गप्प झाला. काही क्षणांनी त्यानं थेट प्रश्न विचारला, आई, आता मी काय करू? नेहा म्हणत होती की तुझ्याकडून माफी मागूनच घेईन, नाहीतर ती कोर्टात जाईन. बँकवालेही उद्यापर्यंत स्पष्टीकरण मागत आहेत. म्हणत आहेत की मी मध्येच अडकलो आहे. एका बाजूला बायको, दुसऱ्या बाजूला आई आणि मी आहे तरी कोणाचा? मी काय करू? त्याच्याकडे पाहून मी थेट नजरेनं पाहिलं आणि पहिल्यांदाच मला वाटलं की तो पुन्हा तोच लहान रोहन झाला आहे जो शाळेत भांडण झाल्यावर घरी येऊन विचारायचा, आई, मी बरोबर होतो की चूक? मी कप बाजूला ठेवला, दोन्ही हात टेबलावर जोडले आणि अगदी हळू स्पष्ट शब्दात म्हटलं, बाळा, प्रश्न हा नाही की तू काय करशील, प्रश्न हा आहे की तू कोण बनशील. तो गोंधळून माझ्याकडे पाहू लागला. मला समजलं नाही. मी हळूहळू प्रत्येक शब्द तोडून त्याच्या समोर मांडला. आठवतंय ना, मी तुला लहानपणापासून शिकवलं होतं, योग्याच्या बाजूने उभं राहायचं, समोरचा आपला असो वा परका. आज तुला ठरवायचं आहे, तू तो माणूस बनशील का जो आपल्या बायकोच्या भीतीपोटी आईला पाहुणी बनवून ठेवतो, की तो माणूस बनशील जो बायकोलाही आणि स्वतःलाही आदराचा खरा अर्थ समजावतो. त्याच्या डोळ्यात आता फक्त अश्रू नव्हते तर वेदनाही होती. जर मी नेहाच्या विरोधात उभा राहिलो तर कदाचित ती मला सोडून निघून जाईन. आई, तो हळू आवाजात म्हणाला, आणि जर मी काहीच बोललो नाही तर तू तुटून जाशील. मी त्याचा चेहरा पाहिला आणि खूप शांत स्वरात म्हणाले, रोहन, नवरा होण्याआधी तू माणूस आहेस आणि माणूस होण्याआधी तू माझा मुलगा आहेस. पण मी तुला हे सांगणार नाही की तू कोणाला निवड. मी फक्त एवढंच सांगते की ज्या नात्यात तू योग्याच्या बाजूने उभा राहू शकत नाहीस ते नातं शेवटी तुलाही तोडून टाकेल. तो काही वेळ टेबलकडेच बघत राहिला. घड्याळाची टिकटक खोलीत अगदी स्पष्ट ऐकू येत होती. बाहेर कुठेतरी कुत्र्यांचं हलकंसं भुंकणं ऐकू येत होतं आणि पुन्हा शांतता पसरली. बऱ्याच वेळानंतर त्याने डोकं वर करून विचारलं, तर तू काय सांगतेयस आई? मला काय करायला हवं? मी त्याच्या डोळ्यात थेट पाहून म्हणाले, मी तुला मार्ग दाखवू शकते. चालायचं तुला आहे. उद्या सकाळी सर्वात आधी तुला काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि नेहाला काय सांगायचं आहे हे सगळं मी तुला सांगेन. पण त्याआधी तुला एक वचन द्यावं लागेल की यावेळी तू योग्य बाजूने उभा राहशील, तुला आतून कितीही भीती वाटत असली तरी. रोहनने थोडंसं संकोचून मान डोलावली. ठीक आहे आई, मी वचन देतो. फक्त तू मला सोडू नकोस. मी मनात एक दीर्घ श्वास घेतला आणि मग खूप हळू आवाजात म्हणाले, मी आई आहे बाळा. आई कधीच आपल्या मुलाला सोडत नाही, पण त्याआधी आई स्वतःलाही सोडणार नाही. आणि प्रेक्षक मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी मी रोहनला जे शिकवलं
त्यानं फक्त त्याचं घरच वाचवलं नाही, तर माझ्या सुनेलाही पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं कुटुंब म्हणजे काय हे समजावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रोहनचा फोन आला. तो हळूच विचारू लागला, आई, आज काय करायचं आहे? मी म्हणाले, सगळ्यात आधी तुला स्वतःशी खोटं बोलणं बंद करायचं आहे. नेहाला, बँकेला आणि कोणालाही नाटक दाखवायची गरज नाही. फक्त सत्य बोलायचं आहे. तो गोंधळला. कोणतं सत्य आई? मी म्हणाले, पहिलं काम नेहासमोर थेट उभं राहून सांग की ज्या घरावर ती इतका हक्क सांगते त्या घराची पायाभरणी त्या आईनं केली आहे, जिने तिला दयापोटी बोलवलेली पाहुणी बनवलं. आणि दुसरं काम तिला सांग की जर तिला हे घर, हे लग्न आणि तुझं आयुष्य खरंच वाचवायचं असेल तर सगळ्यात आधी तिला आपली भाषा बदलावी लागेल. आईकडून फक्त माफी शब्दांनी नाही तर वागणुकीनं मागावी लागेल. रोहन थोडा सावरून म्हणाला, आणि बँकेचं काय? मी शांत स्वरात म्हणाले, बँक मी आणि महेंद्रराव सांभाळू. त्यांना फक्त एवढंच कळेल की फ्लॅटमध्ये माझी कायदेशीर हिस्सेदारी आधीपासूनच होती. आता फक्त सिस्टीममध्ये नीट अपडेट झाली आहे. त्याचं लोन, त्यांचा EMI सगळं आधीसारखंच राहील. घाबरण्याची गरज त्यांनाही नाही, फक्त समजून घेण्याची गरज आहे. रोहनने खोल श्वास घेतला. ठीक आहे आई, मी आजच नेहाशी बोलतो. दुपारपर्यंत फोन शांत होता. मी सतत विचार करत राहिले, तिकडे काय घडत असेल. कधी वाटायचं रोहन भीतीपोटी काहीच बोलू शकला नसेल. कधी वाटायचं नेहा इतकी ओरडेल की गोष्ट अजून बिघडेल. पण सुमारे संध्याकाळी 4च्या सुमारास फोन वाजला. आई, रोहनचा आवाज यावेळी आधीपेक्षा जास्त शांत होता. मी नेहाशी सगळी गोष्ट बोललो. तू काय सांगितलंस? मी विचारलं. मी तिला सगळं थेट सांगितलं आई, तो हळूहळू सांगू लागला. मी तिला सांगितलं, ज्या घराला ती आपलं स्वप्नांचं घर म्हणते त्या घराखालची जमीन तुझ्या मेहनतीनं घडली आहे. मी हेही सांगितलं, जर तिनं तुला दयेपोटी बोलावलं किंवा असंच वागणूक दिली तर मी स्वतः त्या घराचं गेट उघडून तुला परत माझ्याकडे घेऊन येईन, पण तिच्यासोबत एकाच छताखाली राहणार नाही. मी काही क्षण गप्प राहिले. मग तो म्हणाला, सुरुवातीला ती खूप ओरडली. म्हणाली मी तिची बाजू घेतली नाही, तुझ्या बाजूने गेलो, रडली, नाटक केलं. पण जेव्हा मी तिला नोटीस दाखवली ज्यात तुझा 30% हिस्सा दाखवला आणि हे सगळं सांगितलं की आईची इच्छा असेल तर ती कधीही हे घर विकून आपला हिस्सा घेऊ शकते, तेव्हा तिचा चेहरा अक्षरशः फिक्का पडला. मी शांतपणे सगळं ऐकत होतो. मग मी तिला एकच प्रश्न विचारला. रोहन म्हणाला, नेहा, तुला जास्त काय हवं आहे, घराच्या भिंती की घराची इज्जत? जर घराच्या भिंतींचा अर्थ असा असेल की तू माझ्या आईला कमी लेखून जगू इच्छितेस तर मग ना हे घर राहील ना आपलं नातं. पण जर तुला घराची इज्जत जपायची असेल तर सर्वात आधी तुला आईकडे मनापासून माफी मागावी लागेल. स्वतःहून स्वतःच्या शब्दात कोणताही दिखावा न करता. फोन पलीकडे काही वेळ शांतता होती. मग रोहन हळूच म्हणाला. बऱ्याच वेळानंतर तिनं घाबरलेल्या आवाजात होकार दिला आणि सांगितलं की ती तुझ्याशी भेटू इच्छिते. मी थेट विचारलं, खरंच भेटायचं आहे की फक्त कागदांची भीती वाटतीये? रोहन मान्य करणाऱ्या सुरात म्हणाला, सुरुवात तर भीतीमुळेच झाली आहे आई, पण कदाचित तीच भीती तिला विचार करायला भाग पाडेल. तूच तर म्हणतेस ना, कधी कधी वेदनाच माणसाला बदलायला भाग पाडतात. मी हलकंसं हसलं. ठीक आहे, मी म्हणाले, पण लक्षात ठेव, मी फक्त कागदावर नाही तर मनानेही निर्णय घेते. माफी फक्त तोंडाने नाही तर वागण्यातून मागितली जाते. जेव्हा ती खरोखर आपल्या वागणुकीवर काम करेल तेव्हाच मी माझे कागद मागे घेईन. 2 दिवसांनी रोहनचा पुन्हा फोन आला. आई, नेहा तुला भेटू इच्छिते, तू आमच्या घरी येऊ शकतेस का? मी लगेच होकार दिला नाही. थोडा विचार करून म्हणाले, नाही, यावेळी नाही. यावेळी ती माझ्या घरी येईन. ज्या आईला तिनं तुझ्या घराच्या हॉलवेमध्ये उभं करून अपमानित केलं त्या आईच्या घराच्या ड्रॉइंग रूममध्ये बसून माफी मागेल. तेव्हाच मला वाटेल की तिनं खरंच आपली जागा ओळखली आहे. संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास डोअरबेल वाजली. दार उघडले तर नेहा समोर उभी होती. ना जड मेकअप, ना भारी साडी, साधा कॉटनचा सिल्वर सूट, डोळ्याखाली थोडंसं काळवंडलेपणा, जणू रात्रभर नीट झोपली नसेल. हातात एक छोटासा मिठाईचा डब्बा. नमस्कार आई, ती हळूच म्हणाली. आत येऊ का? मी बाजूला सरकत म्हणाले, ये. ती गप्प सोप्यावर बसली. मी तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला.
बराच वेळ दोघींमध्ये फक्त घड्याळाच्या टिकटिकचा आवाज होता. मग थरथरत्या ओठांनी ती म्हणाली, आई, मला तुमच्याकडून माफी मागायची आहे. मी शांतपणे ऐकत राहिले, मध्ये थांबवलं नाही. त्या दिवशी दिवाळीला मी खूप तणावात होते. ती बोलू लागली, घर भरलेलं होतं नातेवाईकांनी, काम खूप होतं. रागात मी तुमच्याशी ते सगळं बोलून गेले. दयेपोटी बोलावलं, एकापेक्षा जास्त मिठाई घेऊ नका. हे सगळं मला बोलायला नको होतं. मी चुकले. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. यावेळी तिथे फक्त अभिनय नव्हता, तर अपराध भाव आणि भीती दोन्ही होते. नेहा, मी हळूच म्हणाले, ताण कधीच माणसाचा खरा चेहरा दाखवत नाही, तो माणसाचं मन दाखवतो. त्या क्षणी जी भाषा बाहेर येते ना, तीच आतल्या मनात लपलेली असते. तू मला दयेपोटी आलेली पाहुणी समजलीस. तुला वाटलं मी एक एक्स्ट्रा प्लेट आहे, जी कधीही काढून टाकता येईल. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्यासाठी घर म्हणजे फक्त भिंती आणि सजावट होती. ती रडत म्हणाली, मी लहानपणापासून आईवडिलांच्या ट्रान्सफरमुळे सतत घर बदलत राहिले. दर 2 वर्षांनी नवं घर, नवे लोक, नवी शाळा, कुठेच आपलेपणा मिळाला नाही. जेव्हा हा फ्लॅट मिळाला तेव्हा मला वाटलं की आता तरी मी कुठल्या तरी गोष्टीची मालकीण आहे. कदाचित याच नादात मी विसरले की घर फक्त नात्यांवरून बनत नाही. घर त्या माणसांच्या इज्जतीनं बनतं, ज्याने आपल्यासाठी इतकं केलं आहे. मी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि थेट विचारलं, हे सगळं तुला खरंच समजलंय की फक्त नोटीस पाहून भीती वाटतीये? नेहाने डोकं वर करून थेट माझ्याकडे पाहिलं. पहिल्यांदा भीती वाटली होती आई, पण जेव्हा रोहनने सांगितलं की तुम्ही त्याच्यासाठी काय काय केलं आहे, जेव्हा मी विचार केला की ज्या बाईमुळे माझा नवरा आज इतका मजबूत आणि यशस्वी आहे, त्याच बाईला मी दयेपोटी आलेली पाहुणी म्हणत होते, तेव्हा मला स्वतःचीच किळस वाटली. नोटीसमुळे लोन हलू शकतं, पण जर तुम्ही माझ्याशी नातं तोडलं तर माझा नवरा तुमच्यात अडकून तुटून जाईन आणि मला ते नको आहे. तिच्या प्रत्येक शब्दात आता फक्त स्वतःचा स्वार्थ नव्हता, तर रोहनची काळजीही होती. माझं मन थोडंसं मऊ झालं, पण तरीही मी माझी सीमा लक्षात ठेवली. ठीक आहे नेहा, मी म्हणाले, माफी मागणं हा पहिला टप्पा आहे, शेवटचा नाही. आजपासून तू मला दयेने नाही तर इज्जतीने बोलावशील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आईसाठी मुलगा महत्त्वाचा असतो, पण आईची इज्जत त्याहूनही महत्त्वाची असते. जर कधी तू किंवा कोणीही माझ्या इज्जतीला पुन्हा पायाखाली तुडवलेस तर त्यावेळी मी फक्त नोटीस पाठवणार नाही, तर माझा हिस्सा घेऊन खरंच वेगळी होईन. मग तुम्ही भिंती वाचवा की लोन, मला फरक पडणार नाही. नेहाने लगेच मान डोलावली. नाही आई, असा दिवस पुन्हा येणार नाही. मी प्रयत्न नाही तर खरंच बदलण्याचा निर्णय घेते. त्या दिवसानंतर हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. पहिल्याच आठवड्यात नेहाने मला फोन केला, आई, तुमची आवडती बटाटा फुलगोबी बनवली आहे, तुम्ही कशी करता ते सांगाल का? मला थोडं आश्चर्यही वाटलं, पण मी तिला रेसिपी सांगितली. पुढच्या आठवड्यात ती स्वतः एक छोटासा डब्बा घेऊन माझ्या घरी आली आणि म्हणाली, चव बघा, तुमच्यासारखी झाली आहे का? मग एक दिवस ती एकटीच आली, हातात पोछा आणि झाडू घेऊन. आई, तो जुना स्टोरूम साफ करूया ना, इतकं सामान धूळ खात पडलं आहे. तिची स्टाईल अजूनही मॉडर्नच होती. कधी कधी तिची जीभ घसरायची, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, आता ती मनापासून प्रयत्न करत होती. रोहनही बदलला होता. दर रविवारी संध्याकाळी तो माझ्याकडे येत, माझ्यासोबत चहा पीत, कधी शांतपणे बसून राहायचा, कधी ऑफिसमधला ताण सांगायचा, तर कधी एक शब्दही न बोलता फक्त माझा हात धरून बसायचा. एकदा मी गमतीनं विचारलं, आता घरी मिठाई एकापेक्षा जास्त खायची परवानगी आहे ना? तो लाजत म्हणाला, आता तर आई, नेहा स्वतः तुझ्यासाठी वेगळा डब्बा ठेवते. असेच काही महिने निघून गेले. फेब्रुवारीच्या शेवटी एक दिवस माझ्या अंगणात नवी फुलं उमलायला लागली होती. तेव्हा मी स्वतः महेंद्ररावांना फोन केला. महेंद्रराव, मी म्हणाले, आता तो 30% कागद काढून टाका. ते चकित झाले. पण सविताताई, तुम्हीच तर एवढ्या कष्टाने हा हिस्सा सुरक्षित केला होता, आता का काढून टाकायचा? मी खिडकीतून माझ्या छोट्याशा अंगणात उमलणारी फुलं पाहत उत्तर दिलं, कारण जे काम कागदांनी केलं नाही ते काम आदराच्या 2 खऱ्या शब्दांनी केलं आहे. आता मला माझी इज्जत कागदावर नाही तर माझ्या मुलाच्या डोळ्यात दिसते. 2 आठवड्यांनी महेंद्ररावांनी कन्फर्म केलं, सविताताई, तुमचा हिस्सा परत तुमच्या नावाने फंडमध्ये ट्रान्स्फर केला आहे. फ्लॅट आता फक्त रोहन आणि नेहाच्या नावावर आहे. मी फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे.
आता माझ्या कागदातूनही त्यांची परीक्षा संपली. काही दिवसांनी रोहन आणि नेहा दोघंही माझ्याकडे आले. सोबत एक छोटंसं गिफ्ट होतं. एक सुंदर फ्रेम ज्यात माझा, रोहनचा आणि विनयरावांचा जुना फोटो होता. नेहाने हात जोडून म्हटलं, आई मला माहीत नाही मी कधी पूर्णपणे तुमचा विश्वास परत मिळवेन, पण मी हार मानणार नाही. तुम्ही तो कागद काढून टाकलात त्याबद्दल धन्यवाद, पण कृपया असं समजू नका की मी पुन्हा तीच जुनी नेहा बनेन. आता मी तुम्हाला आई म्हणायला शिकतीये, फक्त नावाने नाही तर मनाने. माझ्या गळ्यात काहीतरी अडकलं, पण मी थेट उत्तर दिलं, नेहा लक्षात ठेव, दुसरी संधी सगळ्यांना मिळते, तिसरी नाही. तुम्हा दोघांनी मला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने कुटुंबाचा भाग असल्यासारखं वाटायला लावलं आहे. आता या घरातील रोषणाई फक्त दिवाळीच्या लाईट्सने नाही तर तुमच्या वागणुकीतून यायला हवी. काही महिन्यांनी पुढचा मोठा सण आला. यावेळी त्यांनीच मला आधी फोन करून बोलावलं, आई यंदाचा हलवा तुम्हीच करणार आणि यावेळी तुमची मिठाई टेबलच्या मधोमध असेल, कोपऱ्यात नाही. मी त्यांच्या घरी पोचले तेव्हा ड्रॉइंग रूममध्ये खूप प्रेमाने सजवलेला टेबल होता. मधोमध स्टीलची प्लेट नाही तर एका सुंदर काचेच्या प्लेटमध्ये माझा गाजराचा हलवा ठेवलेला होता आणि सगळे त्या भोवती बसले होते. नेहाने सगळ्यांसमोर मोठ्याने सांगितलं, हा आमच्या आईचा हातचा हलवा आहे, सगळ्यात आधी हात चाखणार. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर तो हॉलवे आला जिथे मला दयेपोटी बोलवलं होतं आणि मी त्याच घराच्या मधोमध सन्मानाने बसले होते. प्रेक्षक मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक कथेत बदला म्हणजे फक्त नातं तोडणं नसतं. कधीकधी सर्वात मोठा बदला हा असतो की समोरच्याला त्याची चूक दाखवूनही त्याला बदलण्याची खरी संधी दिली जाते. पण स्वतःची इज्जत कधीही खाली पडू दिली जात नाही. त्या दिवशी जर मी गप्प बसून फक्त रडत राहिले असते तर कदाचित आजही मला दयेपोटी आलेल्या पाहुण्यांसारखंच वागवलं गेलं असतं. पण एका फोन कॉलने मी सगळ्यांना आठवण करून दिली की आई म्हणजे उरलेली प्लेट नसते, ती घराची पायाभरणी असते. आज मी माझ्या छोट्याशा बाल्कनीत बसून चहा पिते, फुलांकडे पाहते आणि विचार करते. विनयराव बरोबर म्हणायचे, ताकद म्हणजे फक्त लढणं नाही सविता, ताकद म्हणजे कधी लढायचं आणि कधी माफ करायचं हे समजणं. आज मला दोन्ही कळतं. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. मित्रांनो, तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? फक्त रडून गप्प बसला असता, नाती तोडून निघून गेला असता की कायदेशीर मार्गाने आपला हक्क आठवण करून देऊन सगळ्यांना इज्जतीचा खरा अर्थ समजावला असता? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची विचारधारा कोणासाठी तरी नवा मार्ग ठरू शकते आणि ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.